यंदा मुंबई पालिका निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये गरज पडल्यास पाडू यंत्राचा वापर होणार। ईव्हीएमचा डेटा वाचून प्रिंट स्वरूपात निकाल देणार। उमेदवारांना लेखी निकाल त्वरित मिळणार। पाडू यंत्राबाबत आम्हाला सांगावंसं देखील वाटलं नाही का? राज ठाकरेंचा निवडणूक आयोगाला संतप्त सवाल। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुद्धा पाडू यंत्राबाबत तीव्र आक्षेप। पाडू यंत्राचा वापर सरसकट केला जाणार नाही। मतमोजणी प्रसंगी अडचण आली तरच पाडूचा वापर होणार। विरोधकांच्या आक्षेपानंतर राज्य निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। महापालिका निवडणुकीनंतर भाजपच मोठा पक्ष असेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। ठाकरे सेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार। भाजपनं आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप। मतदारांना आकर्षित करण्यासाठी खोटा डिजिटल प्रचार केल्याचा दावा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राज्य आयोगाचा अजब न्याय। ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग असलेल्यांचं घरी जाऊन मतदान घेणार नाही। नियमावलीमुळे ज्येष्ठ नागरिक मतदानापासून वंचित राहणार। मुंबई पालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधू मुंबादेवीच्या चरणी, तर ठाकरे बंधूंना मुंबादेवीची आत्ताच का आठवण आली? महायुतीच्या नेत्यांचा निशाणा। अविनाश जाधवांची बिनविरोध निवडणुकी संदर्भातली याचिका हायकोर्टानं फेटाळली। अविनाश जाधवांच्या याचिकेवरून ॲडव्होकेट असीम सरोदेंनाही दंड। पुणे पालिकेमध्ये प्रभाग क्रमांक 40 मध्ये मतदारांना चांदीच्या वाट्या वाटल्याचा आरोप। ठाकरे सेनेचे उमेदवार वसंत मोरेंनी केला आरोप। आणि सोनं चांदीच्या दरामध्ये विक्रमी वाढ। जीएसटीसह सोन्याचा दर प्रतितोळा 1,46,000 तर चांदी प्रति किलो 2,90,000। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।